नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपली एक मालिका सुरू आहे. आपण सतत व्हिडिओ एक बनवत आहोत आणि ते कशावर तर मागची जी शिक्षक भरती झालेली आहे त्याच्यामध्ये टॅटचा स्कोअर काय होता. कारण त्या स्कोअर वरून आपला स्कोअर आपल्याला टॅली करून आपल्याला त्याची मदत प्रिफरन्स फॉर्म जेव्हा आपण भरू तेव्हा होणार आहे. हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. चला तर मग आणखी एक लिस्ट आपल्याकडे आपण स्क्रीनवर शेअर केलेली आहे आणि ती वैध इंटरव्ह्यू आहे. आणि ही जी संस्था आहे ही आहे श्रद्धाश्रम विद्या मंदिर. इथं त्यांनी दिलेलं आहे जनरल मेरिट लिस्ट ऍज पर टॅट मार्क्स. मीडियम यांचं सुद्धा इंग्लिश आहे, हे लक्षात घ्या. इंग्लिश मीडियमच्या ह्या पोस्ट आहेत. त्याच्यानंतर सेकंडरी म्हणजे ज्युनियर कॉलेज जो गट आहे तो 11-12चा गट यांनी इथं हे केलेलं आहे, दिलेला आहे. आणि पोस्ट ऑल पोस्ट आहेत. तर आपण आता एक एक पोस्ट पाहू. तर सुरुवातीला एक नमूद करतो, वारंवार सांगण्याची गरज नाही, ही जी संस्था आहे ही 100% अनुदान प्राप्त आहे. आणि ह्या ज्या जागा आहेत ह्या हायर सेकंडरीच्या जागा आहेत, म्हणजेच ज्युनियर कॉलेजच्या जागा आहेत. 11वी-12वीच्या रिक्त असलेल्या जागा आहेत ह्या. आणि त्याच्यावर ऍज पर टॅटच्या मार्क्स नुसार पवित्र पोर्टल वरून त्यांना मेरिट लिस्ट पाठवण्यात आलेली आहे. त्याची ही लिस्ट आहे, हे लक्षात घ्या. हे सर्वप्रथम मी इथं नमूद करू शकतो तुम्हाला. तर आता पहिला जो याच्यामधला सब्जेक्ट आहे तो आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. जनरल आहे. त्याच्यानंतर इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. याचा प्रेफरन्स नंबर 1 होता आणि 135 टॅटचा स्कोअर आहे. गट 11वी-12वी आहे, 100% अनुदान प्राप्त. त्याच्यानंतर आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस. हे सगळे आता ते तुम्हाला माहित असेल कोणकोणत्या याचे हे विषय आहेत आणि याला शैक्षणिक आणि व्यावसायिक जे काही पात्रता आहे हे सुद्धा तुम्हाला माहित आहे, ते वारंवार सांगण्याची गरज नाही. जनरलची पोस्ट आहे ही, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा सेकंड नंबरचा प्रिफरन्स होता 135. पुन्हा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी जनरलची पोस्ट आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. प्रिफरन्स नंबर 1 होता, 133 मार्क्स होते. 133 टॅटचा स्कोअर आणि ज्युनियर कॉलेजच्या जागा आहेत. 11वी-12वीचा गट आहे, 100% अनुदान प्राप्त. पुन्हा सेक्रेटरियल प्रॅक्टिस झालेलं आहे. जनरलची पोस्ट आहे, इंग्लिश मीडियम आहे, एवढं लक्षात घ्या आपण, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स नंबर 2 होता, 133 टॅटचा स्कोअर आहे. पुन्हा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी कॉमर्सचे विषय आहेत बघा. यासाठी एम.कॉम बी.एड हे तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक हे असते, त्याला पात्रता असते. ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे. त्याच्यानंतर जनरल मध्ये इथं हे जे आहे ईडब्ल्यूएस मध्ये इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स नंबर 5 होता, 129 टॅटचा स्कोअर आहे यांचा. सेक्रेटरियल प्रॅक्टिस ईडब्ल्यूएस हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 6 नंबरचा प्रिफरन्स होता, 129 मार्क्स आहेत. त्यानंतर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी जनरल आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 1 नंबरचा प्रिफरन्स होता, 128 मार्क्स आहेत. पुन्हा सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे, ज्युनियर कॉलेजसाठी आहे, 100% ऍडेड आहे, म्हणजे अनुदान प्राप्त आहे. त्याच्यानंतर याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही. सेकंड नंबरचा प्रिफरन्स होता, 128 मार्क्स आहे त्यांना टॅटचा स्कोअर. इकॉनॉमिक्स, आता हे लक्षात घ्या, ही इंग्लिश मिडियमची पोस्ट आहे, म्हणजे तुम्हाला एम ए ला जे इकॉनॉमिक्स हा विषय हा इंग्लिश मध्ये असायला पाहिजे. एम ए इकॉनॉमिक्स बीएड असं शैक्षणिक आणि व्यावसायिक इथं एक क्वालिफिकेशन पाहिजे आहे यांना. आणि गट कोणता? 11वी-12वीचा, 100% अनुदान प्राप्त आहे. जनरल ची पोस्ट आहे. त्याच्यानंतर याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 8 नंबरचा प्रिफरन्स आहे, 126. कुठली पोस्ट जी आहे ती इकॉनॉमिक्सचीच आहे, फक्त इथं कॅटेगरी बदललेली आहे, ओबीसी आहे. हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा 84 नंबरचा प्रिफरन्स होता, 126 मार्क्स. एम ए इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र बीएड असं याला शैक्षणिक पात्रता पाहिजे. पण एम ए तुमचं इंग्लिश मीडियम मध्ये असायला पाहिजे, कारण ही इंग्लिश मीडियमच्या पोस्ट आहेत. त्याच्यानंतर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी एससी साठी रिझर्व्ह आहे, शेड्यूल कास्ट. आणि इथे यांनी दिलेलं आहे हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. त्यांचा 5व्या नंबरचा जे होता आणि 114
टॅटचा स्कोर आलेला आहे 114. सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे, एससी साठी रिझर्व्ह आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा प्रिफरन्स नंबर 6 होता 114. ज्युनियर कॉलेजच्या 11वी-12वीचा गट आहे, 100% ऍडेड आहे. पुन्हा संस्था तीच आहे, तिचीच आपण मेरिट लिस्ट पाहतोय, संस्था इथं बदललेली नाही. पुढची जी पोस्ट आहे त्यांची ज्युनियर कॉलेजसाठी 11वी-12वीच्या गटासाठी 100% अनुदान प्राप्त आहे. इकॉनॉमिक्स साठी, इकॉनॉमिक्स MA इकॉनॉमिक्स BEd एससी साठी आहे, यांचा 3rd नंबरचा प्रेफरन्स होता, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 112 वर आलेला आहे टॅटचा स्कोर 112. नेक्स्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी एससी साठी आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, 3 नंबरचा प्रेफरन्स होता, 109 वर आलेला आहे टॅटचा स्कोर 109. सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे, एससी ची पोस्ट आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, 4 नंबरचा प्रेफरन्स होता, 109. त्यानंतर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आहे, एससी ची पोस्ट आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, यांचा प्रेफरन्स नंबर 1 होता, 108 चा स्कोर टॅटचा. नंतर बुक किपिंग अँड अकाउंटन्सीज आहे, एससी ची पोस्ट आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 4था नंबरचा प्रेफरन्स होता, 107 मार्क्स आहेत 107. नंतर इकॉनॉमिक्स आहे, MA इकॉनॉमिक्स BEd ज्युनियर कॉलेज साठी 100% अनुदान प्राप्त, एससी ची पोस्ट आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, यांचा प्रेफरन्स नंबर 5 होता, 107 मार्क्स आहेत 107. नेक्स्ट सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे, एससी साठी आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 6 नंबरचा प्रेफरन्स होता, 107 टॅट स्कोर 107, 107 मार्क्स, 100% अनुदान प्राप्त. गट 11वी-12वीचा गट आहे मित्र, हे लक्षात घ्या, आणि 100% अनुदान प्राप्त ही जे ज्युनियर कॉलेज आहे ते आहे. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आहे, एससी साठी पोस्ट आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 6 नंबरचा प्रेफरन्स होता, 105 मार्क्स. इकॉनॉमिक्स आहे, MA इकॉनॉमिक्स BEd एसटी पेसा, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा 9 नंबरचा प्रेफरन्स होता, ओनली 98 टॅट स्कोर. एसटी पेसा वाल्यांनी लक्षात घ्या 98. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 11-12 100% ग्रँडेड, एसटी पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे इथं. त्याच्यानंतर यांचा प्रेफरन्स नंबर 3 होता, 93 मार्क्स फॉर एसटी पेसा. सेक्रेटरियल प्रॅक्टिस 100% ग्रँडेड फॉर ज्युनियर कॉलेज 11th and 12th, क्लास 11th and 12th, एसटी पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 5th नंबरचा यांचा प्रेफरन्स होता, 93 मार्क्स. इकॉनॉमिक्स MA इकॉनॉमिक्स BEd एसटी पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 68 नंबरचा प्रेफरन्स होता, 89 मार्क्स. पुन्हा इन्स्टिट्यूट तीच आहे बघा, इन्स्टिट्यूट तीच आहे, इंग्लिश मीडियम आहे, सेकंडरी म्हणजे गट येणार आहे 11 and 12 ऑल पोस्ट आहे, टॅट मेरिट लिस्ट. सेक्रेटरियल प्रॅक्टिस एसटी पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 2nd नंबरचा प्रेफरन्स 87 मार्क्स टॅटची. सेक्रेटरियल प्रॅक्टिस एसटी पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 42 प्रेफरन्स होता, 62 ओनली टॅट स्कोर. हे लक्षात घ्या, ज्युनियर कॉलेजला आहे. आणि आता ही जी संस्था आहे, या संस्थेची लिस्ट इथं संपलेली आहे, आपल्याला आता पुढच्या संस्थेची लिस्ट घ्यायची आहे. पुढली जी संस्था आहे त्यांनी सुद्धा विथ इंटरव्ह्यू हा ऑप्शन घेतलेला आहे, आणि या संस्थेचं नाव आहे भगिनी समाज पालघर इथली आहे. यांचं जे मीडियम आहे ते मराठी माध्यम आहे, हे लक्षात घ्या. ऍज पर टॅक्स मेरिट लिस्ट सेकंडरी म्हणजे ज्युनियर कॉलेज साठीच आहे, ऑल पोस्ट आहेत. आता कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत ते आपल्याला बघावं लागणार आहे. 9-10 म्हणजे हा जो गट आहे 9वी आणि 10वी साठी इंग्लिश शिकवायला पाहिजे. तर एक लक्षात घ्या, आता इथं माझं असं म्हणणं आहे की मला बरेचसे आपले जे उमेदवार आहेत ते असं विचारतात की सर आपण BPEd विषयी काही बोलत नाही.
तर मित्र माझं कसं हे आहे याच्याविषयी की जाहिरातीमध्ये असं स्पष्ट दिलेलं असतं. आता इंग्लिश शिकवायला आहे तर इथं बीपीएड पण चालते, पण त्यांचा बीए ला इंग्लिश विषय असला पाहिजे. म्हणजे इथं दोन ऑप्शन आहेत, बीए इंग्लिश हे तर कंपल्सरीच पाहिजे शैक्षणिक. आता ऑप्शन कुठे भेटेल, बीएड एक तर बीपीएड. त्यांच्याकडे जर बीपीएडचा ऑलरेडी मनुष्य असेल तर वर्कलोडच नाहीये ना, मग ते बीएडच घेतील. आणि त्यांच्याकडे जर बीपीएड रिक्त असेल तर मग ते इथं बीपीएड घेतील. हे लक्षात घ्या. म्हणजे माझं असं मत आहे की 9, 10, 10ला 6 ते 8ला पण बीपीएड बसते. हे लक्षात घ्या. पण ते विद्यार्थी संख्या, त्याचं ते वर्कलोड, ते सगळं ते पाहते ती मंडळी आणि त्याच्यानुसार मग ते हे देते. पण तुम्ही इथं ऑप्शन फॉर्म भरायला लायबल आहे किंवा त्या जाहिरातीमध्ये स्पष्ट दिलेलं असते किंवा इंग्लिशची पोस्ट आहे आमच्याकडे, मग आम्हाला बीए इंग्लिश बीपीएड पाहिजे की बीएड पाहिजे हे स्पष्टच दिलेलं असते. त्याच्यामुळे त्याच्याविषयी फार काही चिंता करण्याची गरज नाही. इथं बीए इंग्लिश हाय तर इथं बीए इंग्लिश, इथं जर यांच्याकडे बीपीएड ची पोस्ट असेल तर हे बीपीएड देतील आणि नाही तर मग ते बीएड देतात. हे लक्षात घ्या. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या विषयाचं तिथं वर्कलोड किती आहे. जर समजा फिजिकल एज्युकेशनचा ऑलरेडी एखादा व्यक्ती तिथं असेल आणि फिजिकल एज्युकेशनचं वर्कलोडच नसेल तर ती पोस्ट नाही मित्र उभारते. इथं रिक्त पोस्ट आहे ती संस्थाच तिथं नमूद करते की याचं आम्हाला बीपीएड पाहिजे म्हणून. ते आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. बघा 9 ते 10 साठी आहे, अनएडेड आहे, हे लक्षात घ्यायचं. विना अनुदान तत्वावरच आहे. आणि इंग्लिशची पोस्ट आहे, एससी साठी आहे, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा हा प्रिफरन्स यांनी दिला होता 305 नंबरचा, 122 यांचा टॅटचा स्कोर होता. पुन्हा 9 ते 10 अनएडेड, विना अनुदान तत्वावर म्हणजे बिनपगारी असं म्हणावं आपण. ग्रँड येईल तेव्हा पगार मिळतो. आणि एक लक्षात घ्यायचं, विना अनुदान तत्वावर शिक्षण सेवक नसते. मला हा पण प्रश्न विचारलेला आहे. तर शिक्षण सेवक तिथं नसते, डायरेक्ट त्यांची अपॉइंटमेंट होऊन जाते. त्यांना ग्रँड येईपर्यंत त्यांचा तो पिरियड कंप्लीट होऊन जाते, म्हणून तिथं शिक्षण सेवक येत नाही. लँग्वेज इंग्लिश आहे. एससी ची पोस्ट आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा 88 नंबरचा स्कोर होता, 122. पुन्हा 9 ते 10 चीच आहे, इंग्लिशची पोस्ट आहे, एससी साठी रिझर्व्ह आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये. यांचा 335 नंबरचा हे होता प्रिफरन्स. म्हणजे प्रिफरन्स किती देता येतात हे समजते आपल्याला याच्यावरून. हा 335, 122 मार्क्स होते. पुन्हा इंग्लिशचीच पोस्ट आहे, अनएडेडवर आहे म्हणजे नॉन ग्रँडवर आहे. हे इथं विशेष आहे. एससी साठी आहे ही, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये. 296 नंबरचा यांचा हे होता प्रिफरन्स, 122 मार्क्स. पुन्हा लँग्वेज इंग्लिश, एससी अनएडेड आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये. यांचा प्रिफरन्स होता 135, यांना मार्क्स होते टॅटचे 122. लँग्वेज इंग्लिश, पुन्हा इथं मी सांगतो बीए इंग्लिश, बीएड और बीपीएड असं इथं क्वालिफिकेशन वाले अप्लाय करू शकतात. पण तिथं स्पष्ट नमूद असेल की नाही आम्हाला बीए इंग्लिश बीएडच पाहिजे, तर तिथं बीपीएड वाले अप्लाय करू शकत नाही. आणि तिथं असं नमूद असेल की बीए इंग्लिश बीपीएड, तर तिथं बीए बीएड वाले अप्लाय करू शकत नाही, ते प्रिफरन्स फॉर्म देणार नाही. ही सुद्धा एससी साठीच आहे, 135, 122. 9 ते 10 अनएडेड आहे. इंग्लिश एससी, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही, 199 नंबरचा प्रिफरन्स होता, 122 मार्क्स होते. 9 ते 10 लँग्वेज इंग्लिश, एससी साठी रिझर्व्ह आहे, अनएडेड आहे, विना अनुदान तत्वावर आहे. 221 नंबरचा प्रिफरन्स होता, 121 मार्क्स. लँग्वेज इंग्लिश एससी साठी आहे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 197 नंबरचा प्रिफरन्स होता, 121 मार्क्स. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 अनएडेड, स्पष्ट दिलेलं असते, हे लक्षात घ्या. म्हणजे विना अनुदान प्राप्त, अनुदान नाही. लँग्वेज इंग्लिश, इथं एससी ची पोस्ट आहे ही आणि हॉरिझॉन्टल आरक्षण नाही, 136, 121. विना अनुदान तत्वावर म्हणजे त्या जागेचा जो काही पगार आहे तो त्या संबंधित संस्थेने करावा, असा याचा अर्थ आहे. गव्हर्नमेंट त्याला अनुदान नाही. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 इंग्लिश साठी सगळ्या पोस्ट आहेत, एससी साठी आहेत. आणि इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा 300 नंबरचा हे होता प्रिफरन्स, 121 मार्क्स. त्याच्यानंतर कुठली शैक्षणिक संस्था इथं आलेली आहे,
ती आहे ग्रामीण शिक्षण संस्था उमरोली. ग्रामीण शिक्षण संस्था उमरोली यांनी सुद्धा वैध इंटरव्ह्यूचा ऑप्शन घेतला. सेकंडरीच्या पोस्ट आहेत, ऑल पोस्ट आहे, मीडियम आहे मराठी. आता बघूया आपण याच्यामध्ये, तर इथं कुठलीच यांची लिस्ट यांना उमेदवार दिला गेला नाही. काय त्यांचा प्रॉब्लेम असेल, समजा रोस्टर मध्ये मिसमॅच वगैरे काय जे असेल नसेल ते, त्यामुळे यांना कुठल्याच म्हणजे उमेदवाराची लिस्ट यांना पाठवण्यात आली नाही. नेक्स्ट, ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडल ही एक संस्था आहे आणि वैध इंटरव्ह्यू साठी यांनी घेतलेलं आहे. मीडियम आहे यांचं मराठी, त्याच्यानंतर सेकंडरीची पोस्ट आहे आणि ऑल पोस्ट आहेत. बघूया आपण कुठल्या कुठल्या आहेत. तर हायर सेकंडरी म्हणजे ज्युनियर कॉलेज 11-12चा गट, हे लक्षात घ्या. हायर सेकंडरी म्हणजे ऍडेड आहे, 100% अनुदान प्राप्त आहे. विषय आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा. याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स फर्स्ट होता 93 मार्क्स, 93 मार्क्स वर त्याचा स्कोअर. त्याच्यानंतर पुन्हा हे हायर सेकंडरी आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा. याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स 33 होता, 84 मार्क्स त्याचा स्कोअर आहे. पुढे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा ज्युनियर कॉलेजला 100% अनुदान प्राप्त आहे. हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा 44 हे होता प्रिफरन्स, 84 मार्क्स आहे त्यांना. नेक्स्ट, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 21 नंबरचा यांचा हे होता प्रिफरन्स, 83 मार्क्स, 100% अनुदान प्राप्त. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 6 नंबरचा यांचा प्रिफरन्स होता, 82 मार्क्स. त्याच्यानंतर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा, इथे सुद्धा हे नाही आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स होता 81 मार्क्स. त्यानंतर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 19 नंबरचा यांचा प्रिफरन्स होता, 81. पुन्हा हायर सेकंडरीची पोस्ट आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स 1 होता, 81 मार्क्स. टॅट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा, इथं प्रिफरन्स नंबर 1 होता, 79. याला सुद्धा हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ST पेसा, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 28 नंबरचा प्रिफरन्स होता, ओनली 78 मार्क्स. टॅट मध्ये 78 मार्क्स. अशा प्रकारे आपण मित्र हो, काही ज्या संस्था आहेत त्यांनी वैध इंटरव्ह्यू घेतलेला आहे. त्या संस्थांच्या आपण काय करत आहे, जे काही टॅटची जे मेरिट लिस्ट आहे पवित्र पाठवली त्याच्यावर आपण चर्चा करत आहे. पुन्हा ग्रामीण शिक्षण संस्था याची ही लिस्ट आहे, वैध इंटरव्ह्यू साठी यांनी घेतलेला आहे. सेकंडरी साठी आहे, ऑल पोस्ट आहे, मीडियम यांचं मराठी आहे. बघा आता 6 ते 8 गट कोणता आहे, 6 ते 8 अनएडेड आहे, म्हणजे विना अनुदान तत्वावर आहे. लँग्वेज इंग्लिश आहे. मित्र आता इथं सुद्धा BA इंग्लिश BEd और BA इंग्लिश BPEd कुणाचीही नियुक्ती होऊ शकते. VJA आहे, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 22 नंबरचा प्रिफरन्स, 129 मार्काचा स्कोअर आहे त्याचा. नेक्स्ट, ही सुद्धा अनएडेड आहे, 6 ते 8 विनाअनुदान प्राप्त. लँग्वेज आहे इंग्लिश, VJA पाहिजे यांना, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 59 नंबरचा यांचा हे होता प्रिफरन्स, 128 मार्क्स. ग्रॅज्युएट टीचर आहे, 6 ते 8 अनएडेड आहे, विनाअनुदान प्राप्त. इंग्लिश विषयासाठी आहे, VJA, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 79 यांचा प्रिफरन्स होता, 127 मार्क्स. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 अनएडेड आहे. लँग्वेज इंग्लिश, VJA, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 56 नंबरचा स्कोर होता, 125. पूर्ण अनएडेड आहे, नॉन ग्रँडेड आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 अनएडेड,
इंग्लिश साठी NTB आणि इथं याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 99 यांचा होता प्रिफरन्स, 125 मार्क्स. 6 ते 8 अनएडेड. लँग्वेज इंग्लिश VJA याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, 75 यांचा प्रिफरन्स क्रमांक होता, 123 मार्क्स. त्याच्यानंतर पुढं ग्रॅज्युएट टीचर्स आहे 6 ते 8 अनएडेड आहे. इंग्लिश NTB हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, 133 यांचा प्रिफरन्स होता, 122 मार्क्स. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 अनएडेड. इंग्लिश NTB इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा 178 नंबरचा प्रिफरन्स होता. म्हणजे याच्या अगोदर यांचे 177 निघून गेले, यांना या 178 नंबरवर त्यांनी मेरिट लिस्ट मध्ये आणलेलं आहे. 121 यांचा टॅटचा स्कोर आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 लँग्वेज इंग्लिश NTB इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 99 121 यांचा टॅटचा स्कोर आहे. पुन्हा ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 लँग्वेज इंग्लिश आहे, NTB आहे. त्याच्यानंतर इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा प्रिफरन्स होता 121 मार्क्स. तर इथं या संस्थेची जी मेरिट लिस्ट आहे ती संपलेली आहे. पुढची संस्था आता इथं आहे ती आहे महिम शिक्षण संस्था. विथ इंटरव्ह्यू यांनी घेतलेला आहे. इथं टॅटची मेरिट लिस्ट दिलेली आहे, सेकंडरी साठी आहे, ऑल पोस्ट आहेत, मीडियम आणि मराठी, लक्षात घ्या. बघा ऍडेड साठी आहे, पोस्ट टाईप काय आहे इथं ऍडेड, इथं समजते आपल्याला पोस्ट टाईप ऍडेड आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 ऍडेड. इंग्लिश म्हणजे BA इंग्लिश, BEd, DEd, BA इंग्लिश, BPEd. शैक्षणिक क्वालिफिकेशन BA इंग्लिश पाहिजे, किंवा तुम्हाला BCom ला जर इंग्लिश विषय असेल 3 वर्ष तरीही तुम्ही इथं चालू शकता, हे लक्षात घ्या. पदवीला इंग्लिश विषय पाहिजे, मग ते BA असो BCom कोणती पदवी आहे तुमच्याकडे, पण इंग्लिश विषय हा 3 वर्ष असला पाहिजे. हे झालं शैक्षणिक. मग आता राहिलं व्यावसायिक. व्यावसायिक मध्ये इथं BA, आता BA ला इंग्लिश म्हणजे पदवीला इंग्लिश विषय, तर व्यावसायिक क्वालिफिकेशन काय येईल याच्यामध्ये, एक तर DEd चालते, एक तर BEd चालेल, एक तर BPEd चालेल. हे त्या संबंधित जर 6 ते 8 संबंधित जी संस्था आहे तिथं कसं वर्कलोड आहे का ते पाहून ते निश्चित करतात. कास्ट NTC याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, 7 नंबरचा प्रिफरन्स, 137 मार्क्स. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 ऍडेड. लँग्वेज आहे इंग्लिश साठी OBC हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, 3 नंबरचा प्रिफरन्स होता, 136. ग्रॅज्युएट टीचर आहे 6 ते 8 100% अनुदान प्राप्त, इंग्लिश साठी आहे OBC, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, 101 यांचा प्रिफरन्स होता, 133 मार्क्स. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 इंग्लिश OBC याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, 68 नंबरचा प्रिफरन्स होता, 133 मार्क्स. हे दोन्ही OBC आहेत, या 90चा जन्म आहे, यांचा 91चा आहे. त्याच्यामुळे 90 ज्यांचा जन्म आहे ज्या उमेदवारांचा त्यांना प्रिफरन्स देण्यात आलेला आहे. पुन्हा ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 इंग्लिश OBC हॉरिझॉन्टल आरक्षण नाही, 114 133 टॅट स्कोर. नेक्स्ट ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 इंग्लिश विषयासाठी NTC हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 18 प्रिफरन्स, 132. पुढे सुद्धा हे इंग्लिशचे पोस्ट आहे, OBC साठी आहे, 6 ते 8 ला आहे, 100% अनुदान प्राप्त आहे. याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 64 यांचा प्रिफरन्स होता, 132 मार्क्स. लँग्वेज इंग्लिश OBC याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 91 यांचा प्रिफरन्स होता, 132 टॅट स्कोर. लँग्वेज इंग्लिश OBC हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 96 प्रिफरन्स, 132.
लँग्वेज इंग्लिश ओबीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 81, प्रिफरन्स होता 132. पुन्हा 6 ते 8च्याच जागा आहेत सर्व हे इंग्लिश साठी आहेत. ओबीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 67, यांचा प्रिफरन्स होता 132. लँग्वेज आहे इंग्लिश ओबीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 19 होता, यांचा प्रिफरन्स 131. पुन्हा शिक्षण संस्था तीच आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 ऍडेड आहे. इंग्लिश साठी यांच्या पोस्ट आहेत एनटीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 67, 131 टॅटचा स्कोअर. 6 ते 8 ऍडेड आहे. इंग्लिश एनटीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 35 आहे, यांचा प्रिफरन्स 130 मार्क. ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश एनटीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 56, 130 टॅट स्कोअर. 6 ते 8 ऍडेड सब्जेक्ट इंग्लिश एनटीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 16, यांचा प्रिफरन्स होता 130 मार्क्स. पुन्हा लँग्वेजची पोस्ट आहे इंग्लिश साठी एनटीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 132, यांचाही होता 130 मार्क्स. लँग्वेज इंग्लिश एनटीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 62, 129. नेक्स्ट इंग्लिशची पोस्ट आहे एनटीसी हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 52, यांचा प्रिफरन्स होता 129 मार्क्स वर आलेला आहे टॅट. लँग्वेज इंग्लिश आहे एनटीसी साठी आहे हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे 82, प्रेफरन्स 129 आणि 100% अनुदान प्राप्त गट कोणता आहे 6 ते 8चा गट आहे मित्रांनो, हे आपण इथे समजून घ्यायला पाहिजे. तर याच्यावरनं आपला एकच उद्देश आहे की जे टॅटचे स्कोअर आहेत आणि आपला टॅटचा स्कोअर याची कंपॅरेटिव्हली स्टडी केली तर आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरायला सोपं जाईल. ही आपली जी व्हिडिओची मालिका आहे ती यापुढे सुद्धा सुरू राहील. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ जर पाहायची आवड असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा काही नवीन व्हिडिओ बनतोय तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आहे आणि आपल्याला घरच्या घरीच सर्व नॉलेज मिळते. कुठेही जायचं काम नाही, कोणालाही विचारायचं काम नाही. जेव्हा प्रिफरन्स फॉर्म आपण भरू तेव्हा तो अचूक भरला जाईल एवढं बाकी 100% मी गॅरंटी आपल्याला देतोय, कारण तेवढा स्टडी आपण प्रत्येक विभागाचा करतोय. सध्या आपली जी मालिका सुरू आहे ती मुंबई विभागाची आहे, ही अशीच पुढे कंटिन्यू राहणार आहे. तर आता मी इथं माझ्या आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो, त्यानंतर आपली भेट होईल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.